पंढरपूरला अशी धावती भेट दिली ना आम्ही, बापरे. सांगलीवरून निघालो होतो 2:30 वाजता आणि 5 वाजता पंढरपूरला पोचल्यानंतर टीका वगैरे लावून घेतला आणि दर्शनाला ना, पायाचं दर्शन घ्यायला 3 तास लागत होते आणि मुखदर्शन घ्यायला फक्त 20 मिनटं. आणि 3 तासामुळे जरा जास्त असल्यामुळे टाईम नव्हता आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं आणि 20 मिनटामध्येच बाहेर आलो. खरंच खूप आतमध्ये बघण्यासारखं आहे, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे आतमधल्या कुठलीही क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर करू शकली नाही. आणि नंतर बाहेर दर्शन करून आल्यानंतर ना, मॅगी बघा आमची मॅडम या बॅरिकेड्समधून आत बाहेर करते. मला बोलते तू पण इथून ये. आता मी इथून जाणार आहे का तुम्हीच सांगा. नंतर मिस्टरांनी काही जांभूळ वगैरे घेतले खायला आणि मला फिरता फिरता असं कुंकू वगैरे दिसलं तर मी ते घेतलं. पाव किलो कुंकू खूप छान होतं, लाल होतं, म्हटलं घेऊया. त्याच्यानंतर डोळे आलेले माझे, तर डोळ्यातून नुसतं पाणी गळत होतं आणि एवढा त्रास होत होता ना, पण म्हटलं आता पंढरपूरला आलोच आहे, फिरून घ्या, नंतर माहीत नाही कधी. नंतर मस्त असं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. त्याच्यानंतर डोळे काय माझं कमी व्हायचं नावच घेत नव्हते. एका डोळ्यातून पाणी आणि दुसऱ्या डोळ्यातून नुसती घाण बाहेर येत होती. आणि नंतर मग आम्ही असं चाय प्यायला एका ठिकाणी थांबलो आणि